नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस आर शेळके. आज आपण अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी वरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. प्रॉब्लेम नंबर 3. आफ्टर कन्सिडरिंग द ॲडजस्टमेंट गिवन बिलो, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 30th June 2019 अँड बॅलन्स शीट on that date from the following statement of balance of People's Cooperative Credit Society, Nanded. Statement of balance as on 30th June 2019. Receipt side: share capital 30,000, entrance fees 180, bank cash credit into bracket loan 70,000, members deposit 13,000, interest on loan 8,500, bank current account 3,100, shares into bracket dividend 100, miscellaneous receipt 120. Salaries 1,200. Payment side: salaries 1,200, stationery 150, rent 1,100, general expenses 200, loan and advances to member 85,000, interest on cash credit 4,200, shares in DCC bank 15,000, furniture into bracket 1st January 2008 bracket close rupees 6,000, Indira Vikas Patra 7,000, bank current account 5,000, closing balances 150, total of both side 1,25,000. Adjustment number 1: rent outstanding rupees 100, salary outstanding rupees 300. Number 3rd: depreciation on furniture charge rupees 400. Number 4th: interest on Indira Vikas Patra accrued but not received rupees 700. Number 5th: entrance fees to be created to reserve fund. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता आपल्याला या ठिकाणी एन फॉर्ममधला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि एन फॉर्ममधील बॅलन्स शीटच्या माध्यमातून हे सोल्युशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर आपण सोल्युशनला सुरुवात करूया. तर पहा, लक्ष द्या. या ठिकाणी मी एन फॉर्ममधील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलेलं आहे, बॅलन्स शीटसुद्धा ओपन केलेली आहे. लक्षात. तर आता आपण एक एक ॲटम या ठिकाणी घेऊया. शेअर कॅपिटल आहे पहा 30,000. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला हे 30,000 या ठिकाणी लिहा. त्यानंतर एंट्रन्स फीस 180, त्यावर 5th ॲडजस्टमेंट आहे एंट्रन्स फीस टू बी क्रिएटेड टू रिझर्व्ह फंड. म्हणजे रिझर्व्ह फंडला ही एंट्रन्स फीस ट्रान्सफर करायची आहे 180 रुपये. तर हा रिझर्व्ह फंड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला रिझर्व्ह फंड, त्याखाली दिलेला आहे एंट्रन्स फीस 180. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा बँक कॅश क्रेडिट लोन, म्हणजे बँकेकडून ह्या सोसायटीला मिळालेलं हे कर्ज आहे किंवा कॅश क्रेडिट आहे. आलं लक्षात. मग सोसायटीच्या दृष्टिकोनातून ही देयता आहे. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांच्याकडून 70,000ची कॅश क्रेडिट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. कॅश क्रेडिट म्हणजे त्या सोसायटीला 70,000 रुपयाचं लोन बँकेकडून मिळालेलं आहे. म्हणजे सोसायटीच्या दृष्टिकोनातून आता ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, पीपल्स क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. तर ह्या सोसायटीच्या दृष्टिकोनातून ही देयता आहे, लॅबिलिटी आहे, देणं आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी घ्या हे सेक्युअर्ड लोन, ह्या हेडखाली बँक कॅश क्रेडिट 70,000. बँक कॅश क्रेडिट 70,000. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा मेंबर्स डिपॉझिट. आता पहा पीपल्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या काही सभासदांनी ह्या सोसायटीकडे डिपॉझिट ठेवलेलं आहे. ते डिपॉझिट आहे 13,000 रुपये. तर हे डिपॉझिट
सोसायटीच्या दृष्टिकोनातून देयता आहे, कारण जेव्हा सभासद हे डिपॉझिट परत मागतील तेव्हा ते त्यांना देणं भाग असते. म्हणून सोसायटीच्या दृष्टिकोनातून हे डिपॉझिट लॅबिलिटी असल्यामुळे लॅबिलिटी साईडला या ठिकाणी घ्या डिपॉझिट्स मेंबर्स डिपॉझिट ₹13,000. सभासदांनी ह्या पीपल्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे ₹13,000 डिपॉझिट ठेवलेले आहेत. सोसायटीच्या दृष्टिकोनातून ती देयता आहे, म्हणून लॅबिलिटी साईडला आपण ते लिहिलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन 8,500. तर पहा, जे म्हणजे आपण कर्ज दिलेलं आहे आपल्या सभासदांना, त्या सभासदाच्या कर्जावर ₹8,500 लोन या ठिकाणी मिळालेला आहे, म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन मिळालेला आहे 8,500. तर हे उत्पन्न आहे, ह्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उत्पन्न आहे. व्याजाच्या रूपाने त्यांना हे उत्पन्न मिळालं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कम बाजूला इंटरेस्ट ऑन लोन ₹8,500 या ठिकाणी लिहा. 8,500 ह्या सोसायटीचं हे उत्पन्न आहे. ह्या सोसायटीने आपल्या सभासदाला जे काही कर्ज दिलेलं आहे त्या कर्जावर अशा पद्धतीने हे व्याज मिळालेलं आहे. तर हे सोसायटीचं उत्पन्न आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा बँक करंट अकाउंट. तर पहा रिसिट साईडला बँक करंट अकाउंट ₹3,100 दिलेलं आहे आणि पेमेंट साईडला दिलेलं आहे बँक करंट अकाउंट 5,000. तर बँकेच्या करंट अकाउंटमध्ये ₹5,000 जमा आहेत, आलं लक्षात, आणि त्यापैकी ₹3,100 आपण परत केलेले आहेत. म्हणून या ठिकाणी घ्या असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला बँक करंट अकाउंट, आलं लक्षात. बँक करंट अकाउंट या ठिकाणी म्हणजे डेबिट बॅलन्स आहे 5,000 आणि क्रेडिट बॅलन्स आहे 3,100. हे ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला, म्हणजे 5,000तून 3,100 मायनस करून या ठिकाणी 1,900 हे दाखवावे लागतील. बँक करंट अकाउंटचं जे बॅलन्स आहे ते 1,900च राहील. म्हणजे 5,000तून 3,100 वजा केले तर 1,900 बँक करंट अकाउंटचं बॅलन्स त्या ठिकाणी राहील. त्यानंतर शेअर्स डिव्हिडंड, शेअरवर डिव्हिडंड दिलेला आहे सभासदांना ₹100. तो म्हणजे यांना मिळालेलं उत्पन्न आहे, डिव्हिडंडच्या रूपाने ₹100 उत्पन्न मिळालेलं आहे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कम बाजूवर शेअर डिव्हिडंड ₹100 लिहून टाका या ठिकाणी. त्यानंतर मिसलेनियस रिसीट ₹120. आता समजा किरकोळ स्वरूपाची प्राप्ती यांना झालेली आहे ₹120. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कमवर लिहा मिसलेनियस रिसीट ₹120. त्यानंतर आता हे रिसीट साईड पूर्ण झालेली आहे. आता पेमेंट साईड सॅलरीज दिलेलं आहे पहा, सॅलरीज 1,200. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे नंबर 2 आउटस्टँडिंग सॅलरी ₹300. तर पहा सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी सॅलरीज 1,200 आणि यामध्ये ॲड करा आउटस्टँडिंग ₹300. म्हणजे टोटल याची किती होईल 1,500. त्यानंतर सॅलरीच्या नंतर स्टेशनरी दिलेलं आहे पहा 150. सॅलरीच्या खालीच स्टेशनरी घेऊन टाका. स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला स्टेशनरी 150. त्यानंतर रेंट दिलेला आहे 1100. स्टेशनरीच्या खालीच या ठिकाणी रेंट घ्या 1,100, आलं लक्षात. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1 रेंट आउटस्टँडिंग ₹100 आउटस्टँडिंग रेंट आहे. तर हे झाले टोटल ₹1,200 1,200. आता हे आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग रेंट हे देयता असल्यामुळे लॅबिलिटी साईडला या ठिकाणी घ्या करंट लॅबिलिटीज ह्या हेडखाली आउटस्टँडिंग रेंट किती आहे पहा ₹100 आणि आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे ₹300. म्हणजे आउटस्टँडिंग जे एक्सपेन्सेस आहेत त्याचे दोन इफेक्ट होतात.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि तिकडे लायबिलिटी साईडला. तर ह्या 300चे आणि 100चे आपण दोन इफेक्ट या ठिकाणी केलेले आहेत, एक लायबिलिटी साईडला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा जनरल एक्सपेन्सेस 200. तर पहा या रेंटच्या खालीच या ठिकाणी घ्या जनरल एक्सपेन्सेस 200. त्यानंतर लोन अँड ॲडव्हान्सेस टू मेंबर. तर ह्या पीपल्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नांदेडचे जे काही सभासद आहेत ह्या सभासदांना 85,000 रुपीजचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात, म्हणजे लोन दिलेलं आहे. तर हे सोसायटीच्या दृष्टिकोनातून येणे रक्कम आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. तर पहा लोन अँड ॲडव्हान्सेस या ठिकाणी दिलेलं आहे. पहा लोन अँड ॲडव्हान्सेस ह्या हेडखाली लोन अँड ॲडव्हान्सेस टू मेंबर. आलं लक्षात, टू मेंबर 85,000 आहेत. पहा 85,000 या ठिकाणी घेऊन टाका. त्यानंतर पुढं दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट. आलं लक्षात, जे बँकेने ह्या सोसायटीला 70,000 रुपये कॅश क्रेडिट दिलं होतं त्याच्यावरचं यांनी व्याज पेड केलेलं आहे 4,200 रुपये. तर हे खर्च आहे, सोसायटीच्या दृष्टिकोनातून खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट पेड ₹4,200 या ठिकाणी घेऊन टाका. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा शेअर्स इन DCC बँक 15,000. तर ह्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने DCC जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शेअर्स ₹15,000चे त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. म्हणजे 15,000 रुपये शेअर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट. म्हणून असेट साईडला तर सोसायटीच्या दृष्टिकोनातून ही असेट आहे, गुंतवणूक केली म्हणजे असेट आहे, म्हणून असेट साईडला या ठिकाणी घ्या हे इन्व्हेस्टमेंट. आलं लक्षात, इन्व्हेस्टमेंट ह्या हेडखाली शेअर्स इन DCC बँक. आलं लक्षात, शेअर्स इन DCC बँक ₹15,000 त्या ठिकाणी लिहिले पाहिजे, लिहा. त्यानंतर फर्निचर दिले पहा. फर्निचर 1 जानेवारी 2008ला खरेदी केलेलं आहे 6,000 रुपये त्याची किंमत आहे. तर ही फिक्स्ड असेट आहे, म्हणून असेट साईडला बॅलन्स शीटच्या असेट साईडला या ठिकाणी ही फिक्स्ड असेट त्या हेडखाली फर्निचर 6,000 या ठिकाणी घेऊन टाका इनर कॉलमला, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 डिप्रिशिएशन ऑन फर्निचर चार्ज ₹400. तर हे डिप्रिशिएशन 400 याच्यातून वजा केलं तर या ठिकाणी शिल्लक राहतील 5,600 रुपये. आता त्या डिप्रिशिएशनची दुसरी नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल. आलं लक्षात, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड डिप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹400. त्यानंतर पुढे दिलेला आहे पहा इंदिरा विकास पत्र ₹7,000. तर ह्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने 7,000 रुपयाचे इंदिरा विकास पत्र खरेदी केलेले आहेत. म्हणजे इंदिरा विकास पत्रामध्ये 7,000 रुपये गुंतवलेले आहेत, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आहे, सोसायटीची असेट आहे. आलं लक्षात, म्हणून असेट साईडला या इन्व्हेस्टमेंट ह्या हेडखाली इंदिरा विकास पत्र. आलं लक्षात, इन्व्हेस्टमेंटच्या हेडखाली इंदिरा विकास पत्र ₹7,000 7,000 रुपये त्यामध्ये गुंतवलेले आहेत. त्यानंतर बँक करंट अकाउंट आपण घेतलेलं आहे, कारण हे 5,000तून 3,100 मायनस करून 1,900 बाहेरच्या कॉलममध्ये घेतलेले आहे. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्सेस म्हणजे कॅश अँड बँक बॅलन्स, म्हणजे वर्षाच्या शेवटचं जे बॅलन्स आहे ते 150 रुपये आहे. आता याच्यामध्ये कॅश किती आहे आणि बँकेत किती रक्कम आहे आपणाला हे माहिती नाही, म्हणून असेट साईडला पहिला आयटम कॅश अँड बँक बॅलन्स ₹150 या ठिकाणी लिहून टाका. तर पहा आपण ह्या दोनही अकाउंटमध्ये ज्या काही म्हणजे स्टेटमेंट ऑफ बॅलन्समध्ये दिलेले जेवढे आयटम आहेत ते सर्व आयटम आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. राहिलेले ॲडजस्टमेंट आता आपण बघू. नंबर 1 रेंट आउटस्टँडिंग ₹100 घेतलेलं आहे. सॅलरी आउटस्टँडिंग 300 घेतलेलं आहे. डिप्रिशिएशन आपण
मायनस केलेलं आहे. तिसरी ॲडजस्टमेंट झाली. चौथी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इंदिरा विकास पत्र ॲक्रूड बट नॉट रिसिव्ड ₹700. तर पहा, इंदिरा विकास पत्रामध्ये 7,000 रुपये गुंतवलेले आहेत, त्याच्यावर 700 रुपये व्याज जमा झालेला आहे. ॲक्रूड बट नॉट रिसिव्ड म्हणजे आपल्याला मिळवण्याचा अधिकार मिळालेला आहे, परंतु ते प्राप्त होत नाही, ते त्याच्यामध्ये ॲड होत राहते. आलं लक्षात. प्रत्यक्ष त्याचं पेमेंट केलं जात नाही, परंतु ते आपलं चालू वर्षाचं उत्पन्न आहे, म्हणजे ह्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणण्यापेक्षा इन्कम बाजूवर ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इंदिरा विकास पत्र 700 जरी मिळालेलं नसलं तरी ते या वर्षामध्ये 700 रुपये त्या इंदिरा विकास पत्रामध्ये ॲड झालेले आहेत. ते सोसायटीचं उत्पन्न आहे, म्हणून या ठिकाणी उत्पन्न आपण दाखवलं पाहिजे. आणि आता याचा दुसरा इफेक्ट आहे, ही येणे रक्कम आहे. आलं लक्षात. इंदिरा विकास पत्राकडून ही रक्कम व्याज येणे आहे, म्हणून ही आपली करंट असेट आहे. आलं लक्षात. तर या ठिकाणी पहा, असेट साईडला ॲक्रूड इंटरेस्ट, आलं लक्षात, ॲक्रूड इंटरेस्ट 700 ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असल्यामुळे याचे दोन परिणाम या ठिकाणी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने सर्व पाचवी ॲडजस्टमेंट आहे एंट्रन्स फीस, हे पण आपण कन्सिडर केलेली आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या प्रॉब्लेममधील स्टेटमेंट ऑफ बॅलन्समधले सर्व आयटम्स आणि ॲडजस्टमेंट आपण कन्सिडर केलेले आहेत. त्याच्या एंट्रीज या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आता आपण यांची टोटल करूया. टोटल पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज येईल पहा, 9,420 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज 9,420 रुपये या ठिकाणी येईल. हे 9,420 रुपये. आता या ठिकाणी नेट प्रॉफिट किती येईल? तो नेट प्रॉफिट आहे 1,770 रुपये नेट प्रॉफिट आलेला आहे. नेट प्रॉफिट $1,770. तर हा नेट प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, या ठिकाणी बॅलन्स शीटची ही लॅबिलिटी साईड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खाली नेट प्रॉफिट दिलेला आहे 1,770 रुपये. त्यानंतर आता बॅलन्स शीटची आपण बेरीज करू. बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडची बेरीज आहे या ठिकाणी येते 1,15,350. 1,15,350 आणि असेट साईडची सुद्धा 1,15,350 रुपये या ठिकाणी बेरीज येते. तर पहा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. एन फॉर्ममध्ये बॅलन्स शीट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आपली काही शंका असेल तर आपण विचारू शकता. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.